पोर्तुगीज इथे मीठ विकत घ्यायला सुद्धा यायचे आणि मालवण हे त्या काळामध्ये म्हणजे मिठासाठीच प्रसिद्ध बंदर होतं. कोकणामध्ये व्यापारासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी हे लोक यायचे. मसाल्यांचा व्यापार करायचे. सुपाऱ्या, नारळ, चंदन यासारखा पण व्यापार केला जायचा. सागाचा पण लाकडं इकडनं नेली जायची. लक्षात आलं तुम्हाला? तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी धोका ओळखला की जे समुद्रमार्गे येणारे शत्रू जे आहेत, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी यापासून आपल्या देशाला किंवा स्वराज्याला धोका पण आहे. आपल्या देशाला सागरी किनारपट्टी जी आहे ती 3 बाजूनी समुद्र किनारपट्टी आहे बघा. महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी लागलेली आहे. स्वराज्य जर अबाधित राखायचं असेल तर समुद्रामध्ये सुद्धा आपलं वर्चस्व पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये आरमार उभं केलं. शिवाजी महाराजांना आपल्या भारतीय आरमाराचे जनक म्हणतात म्हणजे दी फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं शिवाजी महाराजांना. कारण आपल्या देशाचं पहिलं आरमार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. ह्याच इंग्रज पोर्तुगीजांना अडवण्यासाठी, त्यांच्याशी लढाई करण्यासाठी. समुद्रातला पहिला नियम होता ज्याचा आरमार त्याचा समुद्र. ज्याच्याजवळ सुसज्ज आरमार आहे तो समुद्रावर राज्य करणार. पोर्तुगीज इकडे राज्य करायचे. पोर्तुगीज कधी आले होते हे तुम्हाला माहिती असेल बघा. वास्को दी गामा 1498 ला केरळला पोहोचला होता कालिकत बंदर, बरोबर ना? त्याच्यानंतर डच आले, इंग्रज आले समुद्रामार्गे. पण महाराजांनी धोका काय ओळखला? आपण जर लोकांना अडवलं नाही या पोर्तुगीज इंग्रजांना तर आपल्या देशावर राज्य करून जातील. शेवटी ते खरं घडलं. इंग्रजांनी आपल्या देशावर 150-200 वर्ष राज्य करून गेले बघा. पण आले कुठून? समुद्रामार्गे. कळलं का? म्हणून का किल्ले बांधले लक्षात आलं असेल तुम्हाला समुद्रामध्ये.